तुम्हाला माहित आहे का? भारतात एक असा तलाव आहे जिथे 300 पेक्षा जास्त मानवी सांगाडे सापडले, पण ते तिथे आले कसे हे आजही एक रहस्य आहे. उत्तराखंडच्या हिमालयात समुद्रसपाटीपासून जवळपास 16,500 फूट उंचीवर एक रहस्यमय तलाव आहे, रूपकुंड. 1942 मध्ये एका वन अधिकाऱ्याला या तलावात शेकडो मानवी सांगाडे दिसले. हे सैनिक होते की एखाद्या भयानक घटनेचे बळी? यामागचं खरं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पार्ट 2 मध्ये या सांगाड्यांमागचं पहिलं मोठं रहस्य जाणून घेऊ. पण जेव्हा शास्त्रज्ञांनी या सांगाड्यांची तपासणी केली तेव्हा जे सत्य समोर आलं ते पाहून संपूर्ण जग हादरलं. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हे दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे सांगाडे असतील, पण तपासणीत समोर आलं हे सांगाडे सैनिकांचे नव्हतेच. मग प्रश्न होतो, हे लोक कोण होते आणि ते सगळे एकाच ठिकाणी कसे मरण पावले? पार्ट 3 मध्ये या रहस्यामागचं सर्वात धक्कादायक सत्य. आणि शेवटी शास्त्रज्ञांनी या रहस्याचं उत्तर शोधलं. संशोधनात समोर आलं की सुमारे 1200 वर्षांपूर्वी एक मोठा यात्रेकरूंचा समूह रूपकुंडजवळ पोहोचला होता. पण अचानक आकाशातून टेनिस बॉल एवढ्या मोठ्या गारांचा वर्षाव झाला. त्या प्रचंड गारांपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे कुठेच आसरा नव्हता आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. म्हणूनच बैल एचे आजही रूपकुंडला स्केलेटन लेक म्हणून ओळखलं जातं. अजूनही या तलावाबद्दल काही प्रश्न अंतरित आहेत आणि म्हणूनच रूपकुंड आजही भारतातील सर्वात रहस्यमय ठिकाणापैकी एक मानलं जातं. अशाच खड्या रहस्यांसाठी काळोखात